सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चोरीचा 10,40,000चा मुद्देमाल अपहार करून विल्हेवाट लावणाऱ्या ट्रक चालकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने देवळीगाव गांधी पुतळा येथून मोठ्या शितफीने ताब्यात घेतलाय। आज दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव येथून नाशिकला डिलिव्हरीसाठी पाठवलेले धान्याचे 105 कट्टे परस्पर विकून 2,40,000 रुपयांसह महिंद्रा पिकअप वाहन हस्तगत करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आले। या प्रकरणी चालक अजीज अहमद खान वर्ष 34 राहणार सुभाष रोड गुलजारवाडी नाशिक रोड यास अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 डिसेंबर ते 26 जानेवारी दरम्यान दौलत हरगोविंद देवानी यांनी जळगाव MIDC येथील उषा एंटरप्राइजेस, वसंत एंटरप्राइजेस, कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, डाळ मिल येथून डिलिव्हरी करिता घेतलेला हिरवा वाटाणा, मठ डाळ, मूग, हरभरा डाळचे धान्याचे 105 कट्टे अजित यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप MH15 JW 8365 मध्ये भरून नाशिक रोड मध्ये डिलिव्हरीसाठी पाठविला होता, परंतु हा माल ठरल्या ठिकाणी न पोहोचता त्याचा अपहार करण्यात आला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय। वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण श्रीवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील, सागर राडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी देवळीगाव परिसरात सापळा रचून अजित खान यास अटक केली आहे। माल विकून आलेला पैसे तसेच या गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन असा 10,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे, नाशिक। जय हिंद। मी जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड। नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवानी यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील DB पथक प्रमुख यांना दिला होता। त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर राडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं। नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे। तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान वय 34 वर्ष राहणार सुभाष रोड गुलजारवाडी नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15 JW 8365 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असं एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकवर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे। तो संपूर्ण माल त्या ठिकाणी DB पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकवर करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये आधीचे काही अजीज खान यावर काही गुन्हे आहेत का? तो सध्या तपास चालू आहे। त्या संदर्भात आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे। तपास करून आम्ही बघू त्या अनुषंगाने माहिती घेऊ। नेमकी याचं कारण काय होतं एवढा मोठा? दौलत हरगोविंद देवानी यांना त्याने माझे माल आणताना फोन केला होता की RTO पथकाने त्याला पिंपळगाव फाट्याला पकडलेला आहे आणि त्याच्यावर चालान केलेलं आहे काहीतरी 25-26,000 रुपये। त्याकडे जितके पैसे नाही त्याने गाडी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे असं कळवलं। त्यानंतर मग या फिर्यादीने RTO विभागाकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की सदरची जी गाडी आहे तो चालकाने ती गाडी सोडून घेतलेली आहे दंड भरून, पण तो चालक आणि ती गाडी त्यांना काही मिळून आलेली नव्हती आणि तो माल पण त्यांना डिलिव्हर केलेला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीने आरोपीने या संदर्भात असा प्रकार का केला या संदर्भात चौकशी तपास चालू आहे आमच्याकडे। मग यामध्ये 105 कट्टे जे त्यांनी जे विकलेले आहेत तो सदर व्यक्ती तो देखील व्यापारी आहे का? त्याला देखील आपण ताब्यात घेतलं? नाही, ते त्यांनी त्याला त्याच किमतीने माल जो ज्या किमतीचा माल आहे ज्या किमतीला तो बाजारात आहे त्या किमतीने घेतलेला आहे आणि सदर माल हा त्याचा आहे, त्याला विकायचा आहे ह्या अनुषंगाने त्याने व्यापाऱ्यांना विकलेला होता। व्यापाऱ्यांकडनं त्यांनी पूर्ण पैसे घेतलेले होते आणि ती पूर्ण रिकव्हरी आपण या गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे।